सो एक गोष्ट शेअर करायची होती. सो 4-5 दिवसांपूर्वी आता उन्हाळ्याची सुट्टी लागणार आहे आणि ऑलमोस्ट वर्ष, दीड वर्ष झालं असेल ओवी आणि मी कुठे फिरायला गेलो नाही. म्हणजे ठाण्यात माझ्या मैत्रिणीकडे किंवा असं असं गेलो आहे, पण असं बाहेर कुठेतरी फिरायला नाही गेलो आहे. आणि पूर्वी जे ती खूप जायची, जेव्हा मी आणि माझे मिस्टर एकत्र राहायचो तेव्हा. तर मला असं वाटत होतं की ती खूप मिस करत असेल बाहेर जाणं. तिने ना मला एक खूप सुंदर गोष्ट सांगितली, ती मला सांगायची आहे तुम्हाला. तर माझ्या काही मैत्रिणींचे किंवा मित्रांचे किंवा फॅमिलीचे मी असे व्हिडिओज किंवा फोटोज पाहत होते, ते फिरायला जात आहेत, मज्जा करत आहेत. तर मला असं वाटलं की ती पण मिस करत असेल फिरणं. तर आता मी तिला म्हणाले की आपण उन्हाळ्याची सुट्टी जाऊया कुठेतरी 2-3 दिवस. तर ती मला म्हणाली की मला घर सोडून नाही जायचं कुठेच. मी म्हटलं, "अरे असं नाही आहे, माझ्याकडे आहेत पैसे, वी कॅन अफोर्ड, वी कॅन गो." तर तिने ना मला एक खूप छान गोष्ट सांगितली. ती म्हणाली, आई, जेव्हा लोकांना घराचा कंटाळा येतो ना, तेव्हा ते बाहेर फिरायला जातात. जर तुमच्या घरात खूप आनंद असेल, सुख असेल आणि तुम्ही तिथे खूप एन्जॉय करत असाल ना, तर तुम्हाला बाहेर जायची तशी गरज नाही वाटत. आणि मी माझ्या घरात खूप खुश आहे आणि मला नाही वाटत बाहेर जावंसं. मला असं वाटलं, बापरे! म्हणजे हिने काय शिकवलं मला. आणि आय फेल्ट सो गुड की ॲक्च्युली ना आपल्याला खूप मोठा गैरसमज आहे की आपल्याला मुलांना वाढवायचं आहे, आपल्याला त्यांना शिकवायचं आहे. खरं तर ना त्यांना काहीच शिकवायची गरज नाही आहे. ते ते स्वतः खूप काही शिकायला सक्षम आहेत आणि आपण जितकं कमी त्यांना शिकवू ना, तू काय कर, तितके ते इंडिपेंडेंट होतील असं मला वाटतं आणि तितके ते त्यांचे निर्णय स्वतः घेऊ शकतील. सो म्हणजे जे फिरायला जात आहेत वगैरे ते उत्तमच आहे, पण मला असं वाटतं की तिने मला एक खूप छान गोष्ट सांगितली की घरापासून कंटाळून लोकं बाहेर जातात, पण घराला जर तुम्ही स्वर्ग बनवलंत तर तुम्हाला बाहेर जायची गरज पडत नाही. बाहेरच, घरातच तुम्ही खूप एन्जॉय करू शकता. जस्ट अ थॉट, विचार करून बघा.